ओ बापरे, खतरनाक आहे. पूर्ण घाट सेक्शन आहे मित्रांनो. खूप मजा येणार आहे गाडी चालवायला याच्यात. 25 दिवसापासून सायकलचा प्रवास आहे तुमचा. 11,985 चॅनल मॉनिटाईज झाले, त्याबद्दल त्याचे. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात झाली. आपण निघालोय बाईक राईडला. आत्ता आहोत आपण नाशिक धुळे हायवेवर. इथून आपण चांदवडपर्यंत जाणार आहोत आणि आपल्यासोबत अजून एक आपल्यासोबत पार्टनर आहेत, मिलिंद सर. त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे, बर्गमॅन. आज ती गाडी घेऊन आपल्यासोबत ते राईडला येत आहे. मजा येणार आहे खूप. तिथले जे 2-3 स्पॉट आहे ते मला माहीत नाही, मिलिंद सरांनाच माहिती आहे. आत्ता आपण इथून बाईकमध्ये पेट्रोल फुल केलं आहे, दोघांच्या गाडीमध्ये हवा वगैरे चेक करून घेतली आहे. आता इथून पुढच्या राईडला म्हणजे जवळपास आपल्याला चांदवडपर्यंत 70-75 किलोमीटर जायचं आहे. तर आपल्या बाईक्स तुम्हाला दाखवतो. आपल्या यामाची आहे आणि मिलिंद सरांची बर्गमॅन आहे. आपली बाईक तर तुम्हाला माहिती आहे, यामा. आणि मिलिंद सरांनी नवीनच गाडी घेतलेली, अजून नंबर पण आलेला नाही तिचा. बर्गमॅन गाडी अतिशय सुंदर आहे. त्यांनी गाडी घेतल्या घेतल्या लगेच एक चेंजेस केले. त्याच्यामध्ये एक ब्रॉड टायर टाकलेलं आहे, तुम्ही मागे बघू शकता. ज्या दिवशी गाडी घेतली त्याच दिवशी त्यांनी टायर रिप्लेस केलं मागचं, आणि मागचं टायर आम्ही पुढे केलं. थोडंसं ब्रॉड टायर टाकलेलं आहे. तर चला आता निघूया चांदवड त्या दिशेने. मित्रांनो, आपण जवळपास पिंपळगावपर्यंत पोहोचलेलो आहे. हा समोर बघू शकता तुम्ही पिंपळगावचा टोल नाका आहे. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा टोल इथं भरण्याची गरज नाही, कारण आपण आहोत बाईकवर. इतर वेळेस 4 व्हीलरमध्ये तुझा टोल भरावा लागतो. आज आपण बाईकवर असल्यामुळे जरा आनंद जरा वेगळा आहे. टोल न भरता आपण चाललो इथून. टोल न भरता जाण्याचा आनंद जो असतो ना मित्रा, तो काहीतरी वेगळाच असतो. तेव्हा कसे 4 व्हीलरवाले सगळे टोल भरायला होते. आणि आपली बाईकवर एन्जॉय जे करतो ना, त्याची तुलना नाही होऊ शकत 4 व्हीलरची. किती भारी गाडी राहू द्या, पण बाईक राईड ती बाईक राईड. पिंपळगावला मोठं मार्केट यार्ड आहे. जास्त करून इथं मित्रांनो द्राक्ष, पिंपळगावला सगळे एकदम द्राक्षाची शेती खूप जास्त आहे. सगळे बागायतदार लोक एकदम फुल द्राक्ष आहे. द्राक्षाचा मोठा हात आहे पिंपळगाव. रस्त्याचं कौतुक केलं आणि धडाधड 30-40 स्पीड ब्रेकर लाईनीत टाकून ठेवले. धुळे इथून 117 किलोमीटर आहे. इंदोर 11,985. मित्रांनो, आपण थोड्या वडाळ भुईला पोहोचू. वडाळ भुईला एकदम मस्त फेमस भजीचं ठिकाण आहे. तिथे भजी आणि चहा, गरम गरम मस्त भजी आणि चहा वडाळ भुईची खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच. मित्रांनो, आपण हायवे सोडून थोडंसं खाली आलेलो आहे. वडाळ भुईचा भजी एकदम फेमस आहे. तर भजी खायला आपण खास फ्लायओव्हरच्या खाली आलेलो आहे गावामध्ये. मागे बघू शकताय हॉटेलमध्ये एकदम छान अशी भजी मिळतात. तर इथं भजी आणि चहा घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. बघू शकता मित्रांनो, इथली फेमस मस्त गरम गरम भजी आलेली आहेत. समोर मिलिंद सर, ते दादा आपल्याला इथे भेटले. यांचं पण चॅनल आहे. काय चॅनल आहे तुझं? गिरीश गुरव नावाने. त्याचे जवळपास 7,000च्या आसपास सबस्क्रायबर आहे. आणि यूट्यूबकडनं त्याला पहिलं पेमेंट पण रिसीव्ह झालेलं आहे. चॅनल मॉनिटाईज झालं आहे, त्याबद्दल त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करूया आपण. आपलं चॅनल नवीन आहे, असाच सपोर्ट तुम्ही आम्हाला करा, म्हणजे आमचंही चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. आता आपण भजी एन्जॉय करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, वडाळ भुईला आपली आता भजी खाऊन झालेली मस्तपैकी, एकदम पोट भरून खाल्ली, मजा आली. आता इथून आम्ही निघतोय चांदवडच्या दिशेने. चला तर मग भेटूया चांदवडला. शेगाव, माहूरगड, तुळजापूर, त्याच्यानंतर मग परळी वैजनाथ, अंबाजोगाई श्रीमाता. अरे वा. आणि अक्कलकोट स्वामी समर्थ. क्या बात आहे. माहूरगड आपलं कोल्हापूर महालक्ष्मी. 25 दिवसापासून सायकलचा प्रवास आहे तुमचा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुमच्यापासून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आम्ही तर गाड्यांवर फिरतोय पेट्रोल टाकून, पण तुमची खरी मेहनत आहे. तुम्ही एवढ्या मेहनतीने सायकलवर फिरतायत. दादा सायकलवर 25 दिवसापासून फिरतायत. बऱ्याच ठिकाणी जाऊन आले. देवीचे 3.5 शक्ती केले. बोर्ड बघू शकता तुम्ही. आपण जवळपास मित्रांनो चांदवड पर्यंत पोहोचलो आहे. समोर तुम्ही बघू शकता चांदवडचा टोल नाका. हा चांदवडचा टोल नाका आहे आणि इथे पण आपल्याला टोल भरायची आवश्यकता नाही, कारण आपण आहात बाईकवर. मिलिंद सर मागे आहेत. थोडी गाडी नवीन असल्यामुळे ते स्लो येत आहेत. 1-2,000 किलोमीटरपर्यंत गाडी थोडी रूळ द्यायला पाहिजे असं म्हणतात, म्हणून ते जास्त गाडीला पळवत नाही आहे. चांदवडचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर मिलिंद सरांचे 2-3 स्पॉट सुचवत होते, तिथं आपण जाऊया. बराच वेळ लागला, बराच ब्रेक घेत आलो आपण. माझ्या मागे बघू शकता सुंदर असं एकदम मस्त डोंगरांची रांग आहे. 2 मिनिटं म्हटलं गाडी थांबवू, तुम्हाला पण दाखवू. श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र चांदवड या ठिकाणी आपण पोचलो आहे. आतमध्ये मंदिरात जायचा हा प्रवेशद्वार आहे. चला मग पुढे मंदिराच्या दिशेने जाऊ, नाही तर पहिले वरच्या मंदिरात जाऊ. अच्छा, पहिले वरच्या मंदिरात जाऊ. मिलिंद सरांचं म्हणणं आहे पहिले वरच्या मंदिरात जाऊ. ठीक आहे, चालेल. वरच्या मंदिराकडे पहिले जाऊ, मग खाली येऊ. ओके, चलो चलो. इथून वर जायला रस्ता आहे बहुतेक. हा, क्या बात आहे. महादेव मंदिर आहे, श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदवड. इथं आपल्याला पावती फाडावी लागेल. इथं वर जायचे काहीतरी चार्जेस आहे, मिलिंद सरांनी पे केले. राहू दे ना तुमच्याकडे दोन्ही. हो, मी पहिल्यांदाच आलोय. पूर्ण घाट सेक्शन आहे मित्रांनो. खूप मजा येणार आहे गाडी चालवायला याच्यात. वरपर्यंत मला घाटाचा रस्ता दिसतोय. लूप्स कसे असतात तसे, लेह लद्दाखला कसे लूप्स असतात तसे एक लूप दिसतंय, घाटा लूप्स. आपल्याला व्हिडिओ पण बनवायचा आहे आणि गाडी पण चालवायची आहे. क्या बात है, क्या बात है. आज का तो अपना दिल मान गया. बघू शकता मित्रांनो तुम्ही, थोडा खडी चढाई आहे. खडी चढाई थोडीशी टर्निंगवर. जास्त नाही, आपण स्लो गाडी एकदम स्लो चालवायची. आपल्याला काही आहे नाही. आपल्याला मस्त तुमच्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या आनंदासाठी आपण इथं आलेलो आहोत. त्याच्यामुळे जास्त रिस्क न घेता एकदम इज्जतमध्ये गाडी चालवायची आहे. सिंगल रोड आहे वरून. अरे बापरे, जास्त एकदम बघू शकता एकदम उतार, एकदम स्टीफ आहे एकदम. वरतून येणाऱ्या गाड्या पाहून वाव, ब्युटिफुल. क्या बात है. भारी व्हिडिओ आहे ना. तुम्हाला आठवतं मिसेस आणि मी आलो होतो वरती. हा, तुम्ही तो व्हिडिओ टाकला होता, बरोबर आहे. मस्त मस्त. बापरे, हे लोक कुठून ट्रॅक करताय. पायी चालले. हो बापरे, खतरनाक आहे. रस्ता नाही राहिला, एकदम डेंजर ट्रॅक करून चालले. इथं जायला पाहिजे. बापरे, मानलं या लोकांना.
झालं. आता थोडंच अंतर राहिलं आपल्याला वर महादेवांच्या भोलेंच्या मंदिरापर्यंत पोचायला. या रस्त्यावरून धुळ्या रोडवर मी खूपदा गेलोय पण कसं काय माझ्याकडनं हे ठिकाण सुटलं मला तेच कळत नाहीये. मिलिंद सर लीड करते हुए. बघू शकता तुम्ही, आम्ही एकदम टॉपवर आलेलो आहे. अजून मंदिरात आपलं जायचं बाकी आहे. हे आपल्या बाईक्स आहेत. वाह क्या बात आहे. जबरदस्त अशा ठिकाणी मिलिंद सर आपल्याला घेऊन आले आहेत आणि आपलं येणं एकदम सार्थक झालेलं आहे. जबरदस्त. मित्रांनो फ्रेम चेक करा, व्ह्यू चेक करा, झूम करून दाखवतो मी. मंदिराचे एकदम आपण जवळ पोचतोय. तिथं आपली फोटोग्राफी चालू होती म्हणून आम्हाला वेळ लागला तिथं. चला मिलिंद सर, खाली मंदिराकडे वरती आपण चढून आलो. आता थोडस उतरून जावं लागेल आपल्याला. पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता एकदम चांगला बनवलेला आहे. अतिशय सुंदर स्पॉट आहे, अतिशय सुंदर. इथं गाड्यांची पार्किंग आहे, बरीच गर्दी आहे. पार्किंग मध्ये गाडी लावू. आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. गाडीवरून टँक बॅग काढून घेतली, पाठीला अडकवली, बॅकपॅक तयार झाली ती आपली. इथून आपण खालून वर आलेलो आहे. मिलिंद सरांमुळे आज आपल्याला सुंदर असा स्पॉट बघायला मिळाला. समोरच्या डोंगरावर पण एक बघा ना मिलिंद सर, कसं छोटंसं मंदिर आहे, अगदी एकदम टोकावरच आहे शंकर. हां झूम करून किती लांब आहे ते. समोर इकडे आपल्याला जायचं आहे. इकडे मंदिर आहे. आता बरीच फोटोशूट केल्यानंतर आता मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला निघालेलो आहे. समोर बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार. चला मित्रांनो, आतमध्ये जाऊन मस्त भोलेंचं दर्शन घेऊ. यूपी मधल्या लोकांचा श्रावण मास तर चालू झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण मास जो आहे तो 23 तारखेपासून बहुतेक चालू होतोय. सुंदर असा हा मंदिराचा परिसर आहे. ओम श्री चंद्रेश्वर महादेवाय नमः. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी. इथं अजून एक नवीन मंदिराचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन. आतमध्ये शूटिंग अलाउड आहे का?
आपले भोलेंचे छानसे असे दर्शन झालेले आहे. आता इथून आपण पार्किंगकडे जाऊ. छानसे असे आपले आता दर्शन झाले, शूज घातले आम्ही. आता पार्किंगच्या दिशेने निघालोय. इथं बरीच आजूबाजूला 2-3 मंदिरांची कामं पण चालू आहे आणि एकदम मस्त पूर्ण वर डोंगरावर सुंदर असं मंदिर, एकदम शांत ठिकाणी. असं वाटतं इथून तासन तास इथं बसून राहावं, जावंच नाही. त्यात जर थोडाफार पाऊस पडला असता ना, त्याची वेगळीच मजा आली असती. पाऊस पडल्यानंतर थोडं ऊन आहे, थोडं गरम पण होतंय, पण ठीक आहे. बघा ना मित्रांनो, हे मंदिराचं गेट आहे. गेटमधून जस्ट बाहेर पडलो. जेव्हा पाऊस फुल चालू असतो तेव्हा इथून पाण्याचा फोर्स जास्त असतो कदाचित, आणि इथून पूर्ण खालती आपल्याला जसं रस्त्यावरून खालून डोंगरावरून धबधबे दिसतात ना, तसं हे पाणी पूर्ण खालपर्यंत जात असेल आणि ते वॉटरफॉलमध्ये क्रिएट होत असेल. मग आपल्याला लांबून दिसतं, अरे वा डोंगरावरून वॉटरफॉल येतोय. सुंदर. मंदिरातून बाहेर निघाला लेफ्ट हँड साईडचा व्ह्यू आहे. ही पार्किंग आहे 4 व्हीलरची. 4 व्हीलर इकडे लावलेली आपण. भोलेंचं दर्शन झालं सुंदर असं. आता आपण पार्किंगकडे निघालोय. आपल्याला अजून एका स्पॉटवर जायचं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी या व्हिडिओला इथेच एंड करतो. दुसऱ्या स्पॉटला जे जायचं आहे आपल्याला, तिथला व्हिडिओ आपण सेपरेट बनवू, म्हणजे तुम्हालाही बघायला बरं वाटेल. खूप मोठा व्हिडिओ लोक प्रत्येक कंटाळा करतात. छोटे छोटे व्हिडिओ राहिले म्हणजे लोक पूर्ण बघतात आणि व्हिडिओ पण एन्जॉय करतात. चला तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.